नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ड्रायव्हर भरती 2024 साठी जी येणारी आहे त्या भरतीमध्ये आपल्याला जे काही गाड्यांचे स्पेअर पार्ट असतात त्याच्याबाबत प्रश्न हे निश्चित विचारले जातात. याबाबतची माहिती आपण पुढील काही लेक्चर सिरीज मध्ये पाहणार आहोत. त्यातील आजचा हा आपला पहिलाच भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण गाड्यांचे जे स्पेअर पार्ट आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आपल्याच्या या पहिल्या लेक्चरला सुरुवात करूया. असेच खूप सगळे ड्रायव्हर भरती रिलेटेड जे काही प्रश्न असतात ते प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत ती सिरीज पाहिली नसेल तर प्लीज तुम्ही ते सर्व व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची ड्रायव्हर भरतीची जी काही टेक्निकल तयारी जी असते ती टेक्निकल तयारी 100% फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवर करून घेतली जाते. त्यासाठी अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की गाड्यांचे जे काही स्पेअर पार्ट आहेत ते कोणकोणते असतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, तुम्हाला अशा पद्धतीचं परीक्षेमध्ये चित्र दिलं जातं आणि त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाते. तर हे जे काही तुम्हाला चित्र दिसत आहे किंवा ही जी काही इमेज दिसत आहे तर ती कशाची आहे? स्टेअरिंग आहे. अशा पद्धतीने आली तर याला काय म्हटलं जातं? गिअर लिव्हर असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची इमेज असेल तर त्याला गॅस पॅन्डल म्हटलं जातं. हे जे इमेज आहे हे आपल्याला इंजिनचं साइन दर्शवत आहे. अशा पद्धतीचं असेल तर ही जी आहे हे टायरचं साइन आहे किंवा टायरची आकृती आहे. बघा, याला काय म्हटलं जातं? स्पार्क प्लग असं म्हटलं जातं. हे जे आहे ते सस्पेन्शन्स आहेत. त्याच्यानंतर डिस्क ब्रेक आहे, ऑइल फिल्टर आहे आणि हे जे साइन आहे ते बॅटरीचं साइन आहे. चला पुढे पाहूया. अजून तुम्हाला अशा पद्धतीत साइन आलं तर याला काय म्हटलं जातं? क्लच असं म्हटलं जातं. हे आहे ते वायपर आहे. त्याच्यानंतर साइड मिरर आहे, ही रियर व्ह्यू, सन व्हिजिटर. अशा पद्धतीच्या तुम्हाला इमेज दिल्या जातात आणि त्याचं तुम्हाला कोणते आहे किंवा कशासाठी वापरली जातं हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वीची जी काही परीक्षा आलेली होती त्या परीक्षेमध्ये असे प्रश्न आलेले होते, म्हणून आपण याच्यावरतीही जास्त कॉन्सन्ट्रेशन करत आहोत. बघा, पुढचं जे तुम्हाला साइन दिलेले आहेत, ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या कशाच्या आहेत? हे जे आहे ते ग्रिल आहे. याला गिअर शाफ्ट असं म्हटलं जातं. हा जो तुम्हाला साइन दिसत आहे तो साइन आहे एक्झॉस्ट पाईप. कशाचा आहे? एक्झॉस्ट पाईप. बंपर, कार हुडर. लक्षात आलं का? प्रत्येक इमेज मध्ये मी तुम्हाला इथं 5 इमेज एकत्र करून दिलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीचा वापर केला जातो किंवा त्याला काय म्हणायचं हे देखील खाली दिलेलं आहे. याला काय म्हटलं जातं? टेल लाईट असं म्हटलं जातं. हे जे आहे ते बोनेट आहे. त्याच्यानंतर कार हॉर्न, हा जो तुम्हाला दिसत आहे तो काय आहे? कार हॉर्न आहे. त्याच्यानंतर हा जे आहे ते फेंडर आहे. काय आहे? फेंडर आहे. आणि ही जी आहे ती वाइंड शिल्ड आहे. आलं का लक्षात? याला काय म्हटलं जातं? वाइंड शिल्ड असं म्हटलं जातं मित्रांनो. तर हे जे काही इमेजेस आहेत अशा पद्धतीच्या इमेजेस ज्या आहेत त्या आपण खूप सगळ्या इमेजेस गाड्यांचे जे काही पार्ट आहेत ते पार्ट आपण येणाऱ्याही लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आणि हा आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही आपल्याला माझी एक रिक्वेस्ट राहील. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. भेटू अशाच नवीन माहिती बरोबर पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.